हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आजचावर होता शुक्रवार, त्याचबरोबर जी आपली स्वामी सेवा मी केली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये ती देखील तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। त्याचबरोबर आज मला म्हणजे जे मी पार्सल बोलवलं होतं तर ते देखील रिसीव्ह झालं, तर ते देखील तुमच्यासोबत मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। जर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर आपण जेव्हा कोणतीही सेवा करतो तर सर्वात पहिल्यांदा आपण दीप प्रज्वलित करून घेतो। त्यासाठी मी म्हणजेच जो अखंड दिवा आहे तर तोच मी माझ्या पूजेमध्ये यूज करतो। सर्वात पहिल्यांदा जो दिवा आहे तर तो मी प्रज्वलित करून घेतो। त्यानंतर जी अगरबत्ती आहे तर ती मी प्रज्वलित करून घेतो आणि त्यानंतर स्वामी महाराजांची जी मूर्ती आहे म्हणजेच त्याचा देखील डिटेलमधला व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केला आहे। जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा। म्हणजे जी महाराजांची मूर्ती आहे तर ती मी कोणाकडून बनवली आणि ती कशाप्रकारे मी भरीव करून घेतली तर तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे। तर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा। तर स्वामी महाराजांसाठीच खास करून आजची जी ऑर्डर होती तर त्याच्यातलं बरंचसं सामान हे स्वामींसाठीच मी ऑनलाईन बोलवलं होतं। नारायणी पूजा आर्ट्स असं त्यांचं चॅनलचं नाव आहे। तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल माहिती तर तुम्ही त्यांच्याकडून वस्त्र स्वामींचे खरेदी करू शकता। तर हे स्वामींचं जे वस्त्र आहे तर हे 4 इंचाच्या मूर्तीसाठी होतं। तर हे मी त्यांच्याकडून 2 कलर बोलवले होते, याच्यामध्ये एक पिवळा आणि एक पांढरा कलर बोलवला होता, पण त्यांच्याकडे पिवळा कलर याच्यामध्ये अवेलेबल नव्हता। त्यामुळे नंतर मग मी निळा कलर बोलवला, कारण स्वामींना तरी निळा कलर खूप छान दिसत होता। तुम्ही बघत असाल तर परफेक्ट एकदम स्वामींना हे वस्त्र आलं। त्याचबरोबर या वस्त्रांमध्ये एक टोपी देखील येते। जेव्हा आपण महाराजांना ती टोपी घालतो तर महाराज खूप छान दिसतात, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर जेव्हा स्वामींची मी आज पूजा केली तर खरंच मला खूप प्रसन्न वाटले, कारण मी जॉबला देखील जातो म्हणजेच पूजा करून सकाळी मी लवकर उठून आंघोळ करून त्यानंतर जी फुलं मला पूजेला लागतात तर ती मी आणून घेतो आणि यानंतर जी स्वामी सेवा आहे तर पहिल्यांदा ती करतो आणि त्यानंतर मला स्वयंपाक देखील करायचा असतो। तर हे जो मी केशर चंदन बघत आहात तर हे मी दुसऱ्या ताईंकडून बोलवलेलं आहे। कालच्या व्हिडिओमध्ये हे तुमच्यासोबत मी शेअर केलं की हे मी कोणाकडून बोलवलं। त्याचबरोबर नारायणी पूजा आर्ट्स यांच्याकडून मी बरंचसं जे पूजेचं सामान होतं तर ते देखील बोलवलं, ते देखील तुमच्यासोबत मी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे। तर मला जसं पूजेचं सामान लागतं तर तसं मी ते ऑनलाईन बोलवत असतो आणि त्यांची खरंच क्वालिटी देखील सामानाची खूप छान आहे। त्याचबरोबर जो धनलक्ष्मी कुंचम आहे तर हा देखील मी ताईंकडूनच बोलवला, कारण त्यांचे जे धनलक्ष्मी कुंचम होतं तर त्याच्यावरती म्हणजेच खूप चांगल्या प्रकारे जे कोरीव काम असतं तर ते केलेलं आहे। म्हणजे जे शंख चक्र नाम हे आपल्याला पाहिजे असतात त्या धनलक्ष्मी कुंचनवर। त्याचबरोबर ज्या अष्टलक्ष्मी आहेत तर त्या देखील त्या कुंचनवरती कोरलेल्या आहेत। तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ते नक्कीच दाखवेल। सर्वात पहिल्यांदा स्वामींना मी अभिषेक करून घेतला, त्यानंतर स्वामींना मी वस्त्र परिधान केली। जेव्हा स्वामींना वस्त्र मी परिधान केली तेव्हा स्वामींचं जे रूप आहे तर ते खूप छान दिसत होतं। त्यानंतर गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे माझ्याकडे तर तिला देखील मी अभिषेक घालून घेतला आणि त्यानंतर जी फुलं आणली होती तर ती मी देवांना वाहून घेतली। यानंतर स्वामींचं जे नामस्मरण होतं तर त्याला मी सुरुवात केली। तर एकीकडे नामस्मरण चालूच होतं, त्याचबरोबर अजून एक गोष्ट तुमच्यासोबत मला शेअर करायची आहे। जेव्हाही तुम्ही ऑनलाईन कोणतीही वस्तू बोलवता तर तेव्हा तुम्ही ज्यांच्याकडून ही वस्तू बोलवता तर त्यांचे पहिले तुम्ही व्हिडिओज बघत जा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येते की त्यांच्याकडे आपल्याला कोणकोणतं सामान मिळतं। तर नारायणी पूजा आर्ट्स यांच्याकडे देवांच्या देखील मूर्त्या मिळतात। त्याचबरोबर बरंचसं जे पूजेचं सामान आपल्याला पूजेला लागतं म्हणजे श्रावणामध्ये देखील आपल्याला गळती लागते तर ते देखील त्यांच्याकडे अवेलेबल आहे। त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईलच, जर तुम्हाला ऑर्डर करायची असले तर तुम्ही नक्की करा। आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे बरंचसं जे म्हणजे ज्वेलरी देखील आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे मुखवटे लागतात, जे देवांचे वस्त्र लागतात तर ते देखील त्यांच्याकडे अवेलेबल आहेत। तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मागू शकता। आणि खास करून म्हणजेच मला इकडे आपण जेव्हा भांडे घासतो पूजेची तर तेव्हा तुम्हाला मी सांगितलं की जे ॲक्लीन पावडर आहे तर त्यानेच मी पूजेची भांडी असतात तर ती मी क्लीन करत असतो। त्यामुळे मी एकदाच त्यांच्याकडून म्हणजेच सुरुवातीला देखील मी दोनदा 2-2 पॅक मागवले होते आणि आता एकदाच मी त्यांच्याकडून 4 पॅक मागवले, कारण आता आपले सण जे आहेत तर ते चालू होणार आहेत आणि आपण सण म्हटलं की आपल्याला पूजेचं म्हणजे सामान लागतंच, म्हणजेच त्यामध्ये आपली पूजेची भांडी येतात। त्यामुळे जी पूजेची भांडी असतात तर ते आपण कोणतीही पूजा जेव्हा करतो
तर तेव्हा तुम्ही ती क्लीन करूनच घेत जा. त्यामुळे मग त्यांच्याकडून मी एकदा 4 पॉकेट जी होती तर ती बनवली. त्याचबरोबर मला म्हणजेच ही जी पानवेल डिश तुम्ही आता बघत आहात व्हिडिओमधले, तर ही देखील मला खूप दिवसाची हवी होती. पण त्यांच्याकडे देखील मी पहिल्यांदा मागितली होती, पण त्यांच्याकडे याच्यामध्ये छोटी साईज होती, मला मोठी साईज हवी होती आणि त्यानंतर त्यांच्याकडे ती अवेलेबल झाली. नंतर मग मी ही बोलवून घेतली, कारण मला ही पानवेल डिश पाहिजेच होती पूजेसाठी. कारण आपण जेव्हाही आता स्वामींचा अभिषेक करतो तर आपल्याला मोठं ताट लागतं, कारण आपण सतत जी स्वामींची मूर्ती असते तर ती हलवू नाही शकत. त्यामुळे अशा प्रकारचं आपण एकदा मोठं ताट खाली ठेवलं की नंतर मग आपल्याला जास्त गरज भासत नाही. त्यामुळे हे जे पानवेल डिश आहे तरी मी त्यांच्याकडून बोलवली आणि एकदम जड आणि भरीव आहे, म्हणजेच क्वालिटी खूप छान आहे त्यांची वस्तूंची. त्याचबरोबर मला भीमसेनी कापूर देखील पाहिजे होता, कारण आता श्रावण सोमवार देखील चालू होणार आहेत, म्हणजेच आपला श्रावण महिना देखील जवळ येत आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण कापरानेच आरती करतो, त्यामुळे मग त्यांच्याकडून मी म्हणजेच 250 ग्राम असा कापूर होता. तर हा भीमसेनी कापूर आहे आणि शुद्ध कापूर आहे, त्यामुळे मी त्यांच्याकडून बोलवून घेतला. त्याचबरोबर जे वस्त्र तुम्ही बघत आहात ओमचे, तर हे देखील मी त्यांच्याकडूनच बोलवलेले आहेत. कारण मला आता पूजा मी जेव्हा नवीन करतो तर तेव्हा देखील मला हे वस्त्र लागतात. म्हणजेच आपण जेव्हा कोणतीही नवीन पूजा मांडतो तर तेव्हा जर आपल्याकडे नवीन वस्त्र असलं तर आपल्याला पूजा मांडताना देखील आपल्याला खूप आनंद होतो आणि आपल्याला एक एक्साइटमेंट असते की आपली पूजा कशी दिसेल आपण जेव्हा नवीन वस्त्र त्या पूजेमध्ये यूज करतो. कारण आता श्रावण सोमवार देखील येणार आहेत आणि जे माझं रुद्रेंद्र आहे तर ते देखील म्हणजेच छोट्या साईजचं आहे. त्यामुळे मग मी जे छोटे वस्त्र आहेत तर ते खास करून रुद्रयंत्रासाठीच बनवलेले आहेत. कारण आपण आता जेव्हा सोमवारी म्हणजेच रुद्रयंत्राची सेवा करू तर तेव्हा त्याच्याखाली ते वस्त्र खूप छान प्रकारे दिसतात. त्याचबरोबर जे कुंचम मी तुमच्यासोबत आता शेअर केलं, जे व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल, तर हे जे कुंचम आहे तर हे देखील खूप छान आहे. याच्यावरचं जे नक्षीकाम आहे तर ते देखील खूप छान आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडून बोलवलं, कारण बऱ्याच ठिकाणी मी कुंचम पाहिलं होतं, पण त्यांच्याकडची जी म्हणजे कुंचम होतं तर ते मला खूप आवडलं. त्यामुळे मग त्यांच्याकडून बोलवलं आणि एकदम कमी प्राईस आहे त्यांच्या कुंचमची. म्हणजेच आपण एरवी जर मार्केटमध्ये घेण्यासाठी गेलं तर कुंचमच्या प्राईस खूप आहेत. त्यानुसार त्यांचं जे कुंचम आहे तर ते खूप म्हणजेच आपल्याला कमी प्राईसमध्ये मिळतं. त्याचबरोबर जे कुंचममध्ये आपल्याला सामान लागतं, जे पंचरत्न लागतात, जे गोमती चक्र म्हणजेच कवड्या बांगड्या, तर हे आपल्याला कुंचममध्ये टाकण्यासाठी साहित्य लागतं, तर ते देखील त्याच्यासोबत म्हणजेच त्या देतात. तर हे एक त्यांची खूप छान गोष्ट आहे. म्हणजेच आपल्याला दुसरं सामान घेण्याची गरज नाही आहे. आणि बाकीचं जर म्हणजेच तुम्हाला अजून काही चांदीची फुलं वगैरे असतील तर ते तुम्ही म्हणजे विकत घेऊ शकता. म्हणजे मी देखील जो लक्ष्मीचा कॉईन आहे तो कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केला, तर तो खास करून मी कुंचम सेवेसाठीच घेतलेला आहे. कारण आपल्याकडे एकतरी चांदीची वस्तू असावी, म्हणजेच नसली तरी काही हरकत नाही, पण मला आवडते पूजा करण्यासाठी. त्यामुळे जो चांदीचा कॉईन होता तर तो मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केला, तर तो मी बनवलेला आहे. म्हणजे जेव्हा आता आपण धनलक्ष्मी कुंचमची सेवा करू तर तेव्हा त्या कॉईनची मी पूजा करेल. आणि सर्वात पहिल्यांदा म्हणजे जो कॉईन मी बनवलेला आहे तर त्याचा देखील मी म्हणजेच पंचोपचार पूजा करणार आहे. तर तो व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता जी स्वामी सेवा होती तर ती माझी करून झालेली आहे. आणि ते तुम्ही मंगळसूत्र बघितले असाल व्हिडिओमध्ये, तर ते मी खास करून महालक्ष्म्यांसाठी बनवलेले आहेत. त्यामुळे मी ते 2 पीसमध्ये बनवलेले आहेत. कारण जेव्हा आपण महालक्ष्म्यांना अशा प्रकारे दागिने घालतो तर तेव्हा आपल्या महालक्ष्म्या देखील खूप छान दिसतात. म्हणजेच आता गणपतीमध्ये जेव्हा आपले गौराई येतात तर तेव्हा खास करून मी त्यांच्यासाठीच ते ऑनलाईन बनवलेलं आहे. आणि त्याचबरोबर म्हणजेच महालक्ष्म्यांसाठी अजून जी ज्वेलरी आहे तर ती मी स्वतः हाताने तयार करणार आहे. त्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल. महाराजांना मी जो हार बनवला तर त्याचं मटेरियल म्हणजे जे ज्वेलरी बनवण्यासाठी आपल्याला मटेरियल लागतं तर ते देखील मी ऑनलाईनच बनवलं. त्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. म्हणजेच मला ते देखील करायला आवडतं. आणि आता यानंतर स्वामी सेवा माझी झाली होती तर स्वयंपाकाची म्हणजेच आता स्वयंपाकाची तयारी चालू होती. एकीकडे म्हणजेच मी जी पत्तागोबी होती तर ती चिरून घेतली, कारण स्वामी सेवा झाल्यानंतर स्वयंपाक देखील मलाच करावा लागतो. कारण इकडे मेस वगैरे असं ऑप्शन नाही आहे, कारण इकडे सर्वांच्याच घरी नॉनव्हेजच खातात. कारण हा बंगाली एरिया असल्यामुळे इकडे सर्वांच्या घरी नॉनव्हेज असतं. त्यामुळे आपण जेव्हा स्वामी सेवा करतो तर पर अन्न आपल्याला वर्ज्यच असतं. त्यामुळे मग मी स्वतः हातानेच स्वयंपाक करतो आणि स्वयंपाक करायला जास्तीत जास्त वेळ जात नाही. आता बरीचशी प्रॅक्टिस झाली होती, त्यामुळे म्हणजेच 50 मिनटं किंवा 1 तासामध्ये सर्व जो स्वयंपाक आहे तर तो माझा होऊन जातो. म्हणजेच शेगडीची आहे तर ती 2 आहेत त्याला. त्यामुळे मग एकीकडे भाजी आणि एकीकडे पोळ्या अशा प्रकारे केलं तर लवकर होऊन जातं. तर एकीकडे मी पत्तागोबीची भाजी चिरून घेतली होती, त्यानंतर पत्तागोबीची भाजी करून घेतली आणि त्यानंतर मी उंडा भिजवून घेतो. कारण उंडामध्ये जेव्हा आपण म्हणजे भिजवतो तर तेव्हा तो 5-10 मिनटं रेस्टवर ठेवला की त्याच्या ज्या पोळ्या आहेत तर त्या मऊ येतात आणि छान राहतात. त्यामुळे
त्यामुळे उंडा जो आहे तर तो मी भाजी करतानाच भिजवून घेतो आणि जेव्हा भाजी करणं झाली त्यानंतर मग ज्या पोळ्या आहेत तर त्या मी करून घेतो. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही त्यांच्याकडून पूजेचं सामान नक्की ऑर्डर करून बघा. आणि त्यांची क्वालिटी देखील वस्त्रांची देखील खूप छान आहे. म्हणजेच वस्त्रांची पहिले मला प्राईस जास्त वाटत होती, पण त्यांची जी वस्त्रांची जे क्वालिटी आहे तर ती खूप छान आहे. त्यामुळे म्हणजे या रेंजमध्ये आपण वस्त्र घेऊ शकतो आणि जेव्हा आपण स्वामींसाठी आपण एवढं करू शकतो, कारण माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी स्वामींसाठी करण्याचा प्रयत्न करतच असतो. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ताईंचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तो खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे. तुम्ही तेथे चेकआउट करून तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा त्यांचं यूट्यूबवरती चॅनल देखील आहे तर ते देखील तुम्ही बघू शकता. त्याच्यावरती त्यांचे व्हिडिओ अवेलेबल आहेत की त्यांच्याकडे कोणकोणतं सामान अवेलेबल आहे.